नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. बोरगावच्या श्री सिद्धेश्वर संस्थेस 2,26,60,000वर नफा. बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीचे 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मार्गदर्शक शिवाजी माळीसर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने संपन्न होऊन अहवाल सालात संस्थेस 2,26,60,733 रुपये नफा झाल्याचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब आवले यांनी सांगितले. प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक राजू खिचडे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर नफा तोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन बँक डेव्हलपिंग मॅनेजर CS पाटील यांनी केले. त्यानंतर अहवाल वाचन करताना संस्थापक चेअरमन अण्णासाहेब आवले म्हणाले की तुम्हा सर्व सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाची निस्वार्थ सेवा व सेवापूर्वाची कार्यतत्परता यामुळे संस्थेने गरुड भरारी घेतली असल्याचे सांगून संस्थेचे 3656 सभासद असून शेअर भांडवल 1,49,98,700 रुपये, निधी 13,35,82,253 रुपये, ठेवी 136,76,10,280 रुपये, कर्जे 61,84,45,797 रुपये इतके असून संस्थेस 2,26,60,733 रुपये नफा झाला आहे. सभासदांना 16% लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगून संघामार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून सभासदांच्या अंत्यविधीसाठी 5,000 रुपये निधी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. या प्रसंगी आमदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार सुभाष जोशी, घोडा अध्यक्ष व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष लक्ष्मणराव चंगळे यांनी आपल्या मनोगतातून अण्णासाहेब आवले यांच्या कार्याबद्दल व सिद्धेश्वर संस्थेने घेतलेली भरारी याबद्दल गौरवोद्गार काढून शुभेच्छा दिल्या. या सभेत प्रसंगी गटाचे संचालक अरुण देसाई, सुजय पाटील, श्रेणी अरविंद खराडे, मल्लप्पा हांडे, अनुज हवले, दाजी पाटील, EM भोजे, महावीर पाटील, राहुल पाटील, संतोष चौगुले, अरविंद पाटील, वकील गुळगुळे, व्हाईस चेअरमन सुकुमार छत्री, सुरेंद्र पाटील, अण्णासाहेब मालगावे, विद्याधर अमनराव, स्मिता माळी, पद्मश्री बंकापुरे, रामचंद्र बलराम खोत, शिवप्पा माळगे, बाबासाहेब बंकापुरे, सुभाष गोरवाडे, रशीद मोहम्मद, चंदन मेहता, संजय वाडे यांच्यासह सर्व शाखांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सभासद, ठेवीदार व सेवकवर्ग उपस्थित होते. शेवटी राजू खिचडे यांनी आभार मानले. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर कराव्याची विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. ವಿಚಾರಾಂತ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಬೋರ್ಗಾವ್ ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ವಿತರಿಸಿದ ಸಾಲ ರೂಪಾಯಿ 61,84,45,797 ರೂಪಾಯಿರಷ್ಟಿದ್ದು ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 7,56,99,550ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಗುಂತಾವಣೆಗಳು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಂಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಬ್ಯಾಂಕುಗಳಲ್ಲಿ ಠೇವು ರೂಪಾಯಿ 81,09,55,795ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಬಡ್ಡಿ ದರದಲ್ಲಿ ಕಾಯ್ದಿರಿಸಲಾಗಿದೆ. ಶಿಲ್ಪ್ ವಿವಿಧ ಬ್ಯಾಂಕುಗಳಲ್ಲಿ ಚಾಲ್ತಿ ಹಾಗೂ ಉಳಿತಾಯ ಖಾತೆಗೆ ರೂಪಾಯಿ 8,79,79,798 ರೂಪಾಯಿರಷ್ಟಿದ್ದು ಹಾಗೂ ಕೈ ಶಿಲ್ಪ್ ರೂಪಾಯಿ 23,61,386ರಷ್ಟು ಕಾಯ್ದಿರಿಸಲಾಗಿದೆ. ಲಾಭ ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ರೂಪಾಯಿ 2,26,60,733ರಷ್ಟು ಇದ್ದು ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 12,38,787ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಮಂಡಳಿಯವರು ಸನ್ 23-24ನೇ ಸಾಲಿನ ಶೇರ್ ಮೇಲಿನ ಪ್ರತಿಶತ 16ರಂತೆ ಲಾಭಾಂಶ ಹಂಚಲು ಶಿಫಾರಸು ಮಾಡಲಾಗಿದ್ದು, ಈಗಿನ ಕಾಲದಾಗ ಸಂಸ್ಥೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆದ್ರೆ ಮಾತ್ರ ಸಭಾಸದರು ಆ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಭಾಗದ ಸಾಕಷ್ಟು ನಾನು ಕೂಡ 3 ಸರಿ 4 ಸರಿ ಭಾಗದ MLA ಆಗಿ ಭಾಗದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ನಾವು ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀವು ಕೂಡ ನನ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತೀರಿ. ಇದು ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಂಗತಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಿದ ಇನ್ನೂ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೆಳೆಯಲಿ ಮತ್ತು काँग्रेस कमिटीचे तरुण
अतिशय उत्साही असणारे आमचे मित्र लक्ष्मण चिंगळे, त्यांच्याबद्दल मला विशेष प्रेम म्हणजे ते शिक्षक होते, मी पण शिक्षक होतो, म्हणून त्यांच्याबद्दल माझं विशेष ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿ ಗಾಜಿನ ಮನೆಯಂತೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಭಾಳ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಇಂದಿನ ದಿನಗಳು. ಭಾಳ ಸುಂದರವಾಗಿರೋರು ಮನಸ್ಸು ಸುಂದರ ಇರ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಸುಂದರವಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಮನಸ್ಸು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಸ್ವಚ್ಛ, ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿ, ಸುಂದರವಾಗಿ ಕೂಡ ಇದೆ. ಇಂಥ ಸ್ನೇಹಿತರು ಸಿಗೋದು ಇಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಭಾಳ ಕಷ್ಟ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಅವರ ಮುಖಂಡತ್ವ ಭಾಳ, ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸೌಭಾಗ್ಯವಂತರು. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದರಲ್ಲಿ ಅವರು ನಿಶ್ಚಿಮರು. ಶಿಕ್ಷಣ ರಂಗದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಇಟ್ಟಂಥ ಹೆಜ್ಜೆಗಳು ಕೂಡ ಭಾಳ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ, ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಇರ್ಬೋದು, ಈಗ ತಾನೇ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಕನಸನ್ನು ಕಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಯಾವಾಗ ಕನಸು ಕಾಣ್ತಾರೆ, ಕನಸುಗಳು ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಈ ನಿದ್ಯಾಗ ಕನಸುಗಳು ಕಾಣಬಾರ್ದು. ಇಂಥ ಕನಸುಗಳು ಕಾಣಬೇಕಂದ್ರೆ ನಿದ್ದೆ हतबारद. झोप लागणार नाही अशी स्वप्न अण्णासाहेबांनी घेतलेलं आहे. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज काढण्याचं स्वप्न त्यांचं पूर्णत्व असायला जावं असे मी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो. राजीव खिचडे यांनी सांगितले 7 अण्णासाहेबांच्या बरोबर आहोत. मग ते अण्णासाहेब एक बुद्धिजीवी माणूस असल्यामुळं आपण चिखलात पाय रोवायला नको, रोवला तर तिथं कमल तरी हातात यायला पाहिजे. म्हणून त्या भानगडीत नको सर. जे जिल्हामंत्री, आदरणीय जिल्हामंत्री सतीश अण्णा जारकिहोळी जे आदेश देतील त्याप्रमाणे आपण राहूया. आणि आपण याच्यात मी काय राहणार नाही असं स्पष्ट केल्यानंतर मग तो विचार अण्णांनी सोडला.